दिवाळी पाडवा हा कोल्हापूरकरांसाठी केवळ सण नाही तर परंपरेचं प्रतीक आहे आणि या परंपरेचा एक अविभाज्य भाग म्हणजे गावागावात खेळला जाणारी म्हैस पळवण्याची स्पर्धा। दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात म्हैस पळवण्याची स्पर्धा असते। शेकडो शेतकरी या स्पर्धेत सहभागी होतात। या दिवशी कोल्हापुरात नेमकं काय चालतं पाहूयात। अग अग म्हशी रॅम्प वॉक करशी। कोल्हापुरात म्हशींच्या फॅशनचा जलवा। कोल्हापूरकरांचा नादच खुळा। यामाहाच्या गाड्यांचा धुरळा आणि नटलेल्या पंढरपुरी म्हशी। भावा, हीच तर कोल्हापूरच्या दिवाळी पाडव्याची खरी तयारी। दिवाळी पाडवा आला की कोल्हापुरातल्या गावोगावी हेच चित्र पाहायला मिळेल। पाडव्याला म्हशी सजवण्याचा पारंपरिक सोहळा कोल्हापूरमध्ये रंगतो। सकाळी सकाळी पंचगंगेवर मालक आपल्या म्हशीला आंघोळ घालतात, त्यांना सुंदर सजवतात, त्यांच्या अंगावर सुंदर असं नक्षीकाम करतात, तर काही म्हशींच्या अंगावर संदेश लिहितात। गळ्यात आणि पायात घुंगराची माळ, शिंगावर सुंदर असं मोरपीस, रिबिन लावून म्हशी तयार होतात आणि मालकासोबत रॅम्प वॉक करतच चौकात जमा होतात। त्यानंतर सुरू होते म्हशी पळवण्याची स्पर्धा। मग काय, तरुण मंडळी मोटरसायकली रेस करतात। मोटरसायकलच्या गरगराटामागे म्हशीही पळू लागतात आणि सुरू होते म्हैस पळवण्याची स्पर्धा। या स्पर्धेत तरुणांसोबत तरुणीही सहभागी होतात। दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी एक परंपरा आहे की बलिप्रतिपदानिमित्त शेतकऱ्यांचं पशुधन असलेली गाई म्हशी बैल आज ओवाळली जातात व सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी आमच्या ग्रामदेवताला घेऊन येऊन या ठिकाणी रोड शो मशीनचा जनावरांच्या बद्दलचं असलेलं मालकाचं प्रेम या ठिकाणी आम्ही वर्षातून एकदा आमच्या म्हशी दूध उत्पादक सर्व शेतकरी या ठिकाणी दाखवत असतो। मुलीही कुठं कमी पडू नयेत असं मला तरी वाटतंय आणि त्यामुळे मला हा 2 वर्ष झाला हा नाद लागलेला आहे। त्याच्या आधी पण होता, पण मी तेव्हा बारकी होते, मी काही करू शकत नव्हते, पण आता मला सगळं करण्याचा वाव आहे, त्याचा मला अभिमान आहे। स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ म्हशींचा पळण्याचा वेगच नाही तर म्हशींची सजावट, आरोग्य आणि सांभाळ यावरही परीक्षकांकडून गुण दिले जातात। विजेत्या म्हशींच्या मालकांना नारळ, सुपारी आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात येतं। म्हैस पळवण्याच्या या स्पर्धेत केवळ शेतकरीच नाहीत तर लोकप्रतिनिधीही सहभागी होतात। गेली 15 वर्ष हा मेळावा चालू आहे। शेतकऱ्यांची धनदौलत म्हणजे जनावरं असतात आणि कसबा बावडा हा आपला ग्रामीण भाग आहे। जरी शहरालगत असला तरी अजूनही हा ग्रामीण भाग आहे आणि ही जपणूक गेली कित्येक वर्ष कसबा बावडा करतो आहे। पूर्वी बैलगाडीच्या शर्यतीत मी भाग घ्यायचो, परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुन्हा एकदा असं करायला मिळतं याचा आनंद निश्चितपणे आहे। कोल्हापूरच्या कसबा बावडा इथली ही पारंपरिक म्हैस पळवण्याची आणि सजावट स्पर्धा केवळ मनोरंजन नाही तर आपल्या ग्रामीण संस्कृतीचा, पशुप्रेमाचा आणि परंपरेचा सुंदर असा संगम आहे। दिवाळीच्या आनंदात निसर्गाशी आणि जनावरांशी असलेलं हे नातं जपणारी ही परंपरा पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरतेय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।